कुशेवंता आज वाचूक तुका अन्न पण नाही आहे सर. जेवढे यातना माझ्या घोवान भोगल्यानात ना तेवढे तेवढे वार आज मी तुझ्या तोंडावर करणार आहे. तोंडावर मगे ना तुझा या रूप राहावाचा ना तू शेवंता राहतलस. शोभा शोभा चल. आबा तुम्ही काय करता सर? शोभा हो ह्याच बघूच राहला होता. आबा ह्या वेळेत मग सोडा. येळच योग देणार नाही मी. तू चल अगो चल. सोडा मग. हत्यार किती हातात घेतलंस तू? आबा या पाटणकर बाईक ना मी आजीता सोडूचही नाही. शोभा तिनं काय केलं ना? तुला काय केलं ना? ओ त्यांचा जीव जायत होतो तेव्हा शेवंता शेवंता करीत होते. आठवता तुका? हीच ती शेवंता हडळ. हीच ती पाटणकर बाई हा जिच्यामुळे माझ्या गोवाचा जीव गेलो. तुम्ही तुमचं एकुलतं एक झील गमावलास. ह्या बाईमुळे माझा कपाळ पांढरा झाला. तर ह्या बाईमुळे आपण आपला आधार गमावला. ह्या बाईमुळे हीच ती शेवंता. आबा ह्या एक मका अडू नको. इका जर मी जिता सोडलंय ना तर मग चेन नाही पडायची. ह्या अण्णांना ह्या बाईच्या नादाक लागून स्वतःच्या भावाक मारल्या ना. लोकांनी धुंड उगारल्यानी तिचा कारण ही बाई. त्या सगळ्या धुंड्यांचा हिशोब घेणार आहे मी आज. आबा माफ करा मका. काय करणार म्हणालस? तू गळो चिरणारस? जीव घेणारस तिथं? मारून टाकणार आहे मी तिका. अगो पण त्याच्यानंतर तुझा काय होय त्याचा विचार केलास तू? तू अण्णा सोडणार तू का? काय करतो लो? मारून टाकतो लो मका. टाकून दे मारून. हा गोवाचं बदलो घेतलेलाच ना समाधान मिळत मका. तू कसा बदल मिळत गो? पण आमचा काय? काशी गेलो डोळ्यात रडान रडान पाणी सुकला गो. तरी एक आशा होती, जगूची एक आशा होती. ती आशा म्हणजे तू होतस गो शोभा. तू आता तू काय झाला तर आम्ही काय करायचा? तो सुरो आम्ही आमच्या गळ्यावर फिरवून घेतो. किती जगायचा आम्ही? सांग ना कसा जगायचा? एका त्याचो बदलो घेऊचा ते काय बदलो घेऊचा. आयुष्यभर हे आज बघत लवकर त्या डोळ्यात रकात साकळला साठात रवला. तैसर बघूचा तैसर रकात दिसता गो. रकात गप्त. पण आता या रकात बघूची हिंमत नाही रवली आमच्यात. पण तरी तुका बदलो घेऊचो असत ना तर त्याच्या आधी पहिल्यांदा तरी सुरू माझ्या घरावर फिरव. चीर माझा कळत. चीर माझा कळत. चीर म्हणताय. शपथ माझी तुका सासरो होणार नाही. अगो बापूस असं मी तुझो बापूस. तरी तुका असला काय करूच हसातला तर तुका ह्या मेलेल्या बापसाचा तोंड बघूचा लागत. पुन्हा असं करणार. काय गो काय चाललेला तुझा? आज काय कामावर जाऊचा नाही हा की काय तुका? जाऊचा तर मग ये ठेव ही सगळी कामा मी आवरून घे आधी तुझा. चल आई जातय गे येळ अजून. अगो रोज तर कामावर जाऊची घाई असता. हा जातय गे कामा करू. जाता. आबानो चाय दो तुमका. दिवाय हो रवान दे मी देतोय. घरातच असत ते त्यांका काय कचेरीत जाऊचा नाही. तू आधी तुझा आवरून घे म्हटलंय ना. निघ जा. किती एवढी घाई करतास? अगो बघताय ना मी किती थकत असता.
दिसत नाही माका वाड्यावर जायचा हा तैली सगळी कामा करायची ती माणसं पण काय कमी राबून घेत असतील तुका मग त्या पाटणकरांकडे पण जाऊचा हा ना नाही काय आजपासून नाही जाऊचे मी त्याच्या कामात. कित्या हा काय झाला काय बोलली पाटणकरीन बाई नाही मग हे काय झाला काय गो काय काय विचारताय काय मी आहे थैसर आता कामं नसतात काय बसाक जाऊ मी थंय. कामाचा सोड पण घरात जरा नजर असलेली बरी ना. वच्ची अगो तर सांगता ना नाही जाणार म्हणा बघ तो विषय पण नको तर नको मी आता कशाच बाबतीत काय बोलणार नाही या तुमका जा वाटत का तुम्ही करा आणि त्या का जा वाटत का ता करीत मी बसतोय गप हा बसतोय. घेवा गिळा गिळाच आहे. काय बाजारातून आणूचं असं तर सांगा मका मी आणून देते लगेच. नाही नको आहे सगळं घरी आणि तसंही आता काही खायची इच्छाच होत नाही. घर अगदी खाऊ की येत असत ना तुमका. यांची खूप आठवण येते आणि सुषमाची पण खूप आठवण येते. पण याक बरा केला असं तुम्ही सुषमाक बोर्डिंगाक धाडला असता. पण खूप त्रास होतो रे. हा पण तापण आता मोठा होता ना. हो ना म्हणूनच हा त्रास सहन करायचा निर्णय घेतला. शोभा येता ना हे सर कामा. हा हो येते ना. अजून हिला नाही का काल तिने काही सांगितलं नाही आज येणार आहे का नाही येणार आहे ते. मी बघून येऊ काय त्या घराकडे. हा नाही नको कदाचित येतच असेल वाड्यावर गेली असेल तिथलंही काम बघावं लागतं ना तिला. हा तापण बरोबर. कप ठेवतोय मी धुवू ना. नाही नको राहू दे मी धुवेन नंतर. ये तू. ठीक आहे येते. मान खाली घातलंस तेव्हाच कळलं तुझी चूक तुका कळली असत. माझी जीभ कशी झटली ना हो तुमका काय बोलताना. मी काय बोलत ना तर माझा मागाच कळत नव्हता. तोंडावरचं दाबं सुटलं होतं पण माझ्या मनात तुमचं अपमान करण्यासारखं काय नव्हतं हो. माफ करा माका. माझ्या पायाशी इलस तेव्हाच मी तुका माफ केलंय. आता वेगळी माफी मागूची गरज नाही. तू जा काय बोललंस त्या संतापात. हा आता पश्चाताप होता ता महत्वाचा. मग माझं एक काम करशाल. तू ज्या वाटेवर उभे असस ना त्या वाटेवर तुका आधाराची गरज आहे आणि माझी शक्ती तुका आधार देत. अन्नक 12 तास जागेवर बसूचा माझं काम होईस्तो करशाल. 12 तास आयुष्यभर मान खाली घालून तुझ्या समोर उभं राहात. तू म्हणशील तास करीत. नलूस ठीक आहे. ह्या काय उदी असा अण्णाक दी. मग कोणाचं न ऐकणारो अण्णा तुझ्या शब्दाच्या बाहेर सुद्धा जाऊचो नाही. असो वशवत. येते.
शोभा, पाटणकरांकडे जाताना डबो घेऊन जा हा. एकटीच असत ना, काय करतली नाही, उपाशी रवा. माई मी आजपासून त्याचं कामाक नाही जाऊचे. किती गो? काय नाही असंच. वच्ची काय बोलला काय? नाही मग हे ता दोन दोन घरातली कामं झेपत नाही माका. घरातली पण कामं करूची असतात. हल्ली आहे का पण झेपत नाही ना. हा, बरोबर असा गो. पण ते का सांगितलं नाही काय? नाही अगो कळवूक वया ना, ती वाट बघत. ती किती वाट बघी, नाहीतरी एकटीच आहे ना तशी. बरं ह्या बघ, तू थैसर कामाक जा, हैसरला सगळा मी बघते. मी हैसरच काम करते, थै नको मी नाही. कसं काय? काय झाला काय? पाटणकरीण काय बोलली काय? नाही काय नाही बोलू. बरं मी काय तर बघतोय सगळा. हा, ते काय निरोप धाडते. हा, तुझी लसूण सोलून झाली ना की एवढे वाली नीट कर. हा, येते मी. नाथा पण, नाथा रे नाथा. काय गो? हा काय 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 नाही. काय झाला? अगो खरंच काय नाही झाला. काहीतरी नक्कीच झालेलं असं. माका काय कळत नाही, नक्की काहीतरी झालेलं. अण्णांचं आणि पाटणकर बाईंचं काय चालला हे आपल्या दोघांका माहिती असत. कोणाकडेच काय बोलता येत नाही, पण एकमेकांका तर सांगू शकतो ना. काय झाला गो? काय झाला? सरिता, तू का आठवता आमचे हे शेवंत शेवंत करीत फिरायचे ते? याड लागलेला. कोण शेवंता, खैसला शेवंता, काय बरळायचे. आमका पण वाटायचं येड्यासारखे काहीतरी बरळतात म्हणून. पण आता कळलं शेवंता कोण. आता काय शेवंता नावाचा कुणी असा काय? शेवंता ना कोण माहिती? कोण? पाटणकर बाई. पाटणकर बाई शेवंता. काय? होय, त्यांचा झाला ना तर पाटणकर बाईमुळे. अण्णांचा यांच्यावर राग होतो तो त्या शेवंतामुळे. झाला तर झाला, आपण काय करू शकता. पण मका भीती एकाच गोष्टीची वाटत, ती अवदस आता घरात रिगूक बघता. तुका कळला ह्या अण्णांका कळला ना तो उगाच तुझ्या जीवावर बेतात. चाय घे बाय. थांब मी देते. अगो शोभा, अगो रवान निघो. झाला गेला इसरण पुढे जायचा असं ठरवलंय. बरा तू पाटल्यादार नाणेवरचं पाणी तापलं काय बघा. ह्या कोण करीत? मी भरतय. बरं, आमच्या हेंका पण चाय दे. बरा उदी असा अण्णाक दी.
कोणाचं न ऐकणारो अण्णा तुझ्या शब्दाच्या बाहेर सुद्धा जाऊचो नाही. असो वशवैत. हे अण्णा नाही जर तुका वश करून त्या शेवंताचं काठो काढलंय ना तर बघ दत्ता, अण्णा त्या दीपू सावंताच्या जमिनीचा काय झाला? अण्णा पैसे देतो हा तो. नाही दिल्या तर जमिनीवर ना नांगर फिरव. होय. अण्णा चहा. हो चाय घेवा. साखर बरोबर पडली आहे ना? काय गो नाता खया मागे चार कापतासा. गरम हा ना चाय? नसत तर परत आणून देते गरम करून. काम चाय कोणी केली नाही? मी नाही केलंय, केलेली होती ती ओतून आणलंय. इंदू, गो इंदू. काय झालं ना? अण्णा काय झाला? इंदू काय झालं? किती येईल घेऊ? आता आम्ही रवांदे ऐसर येऊ. ऐसर ये. का नाही सर कर? सांगताय तर कर. किती आ? जा. अण्णा काय झालं? काय चुकलं काय माझं? काय केलंय मी? काय चुकीचं काय केलं असं तर माफ करा बघा. झालं तरी पाय पकडते तुमचे. माफ करा बघा. उठ शोभा, उठ. हात पुढे कर. हात पुढे कर शोभा. अण्णा तू पण या घरातला असं. जा काय झाला आता तुझ्या सासूमुळे झाला. त्यात तुझी काय चूक? या घरात येऊन राबतं, सगळा करतं, त्याचं मोबदलं समज. आणि नायकाच्या सुने मोकळ्या गळ्यान फिरणं बरा वाटत नाही. या घरातला गडी माणूस नाही तर नायकांची सून असंच या इसरू नकोस.